नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे 31 ऑगस्ट रविवार. सकाळचे 10:30 वाजलेत आणि आपण आलो आहोत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी. साधारण 10:15 आपण लाईनीमध्ये लागलो आहोत. पाहूया किती वेळ लागतो आपल्याला दर्शनासाठी. आता लाईन मध्ये उभा आहे, गेटच्या बाहेरच आहोत. आता जस्ट आता मंडपामध्ये शिरणार आहोत. चला तर आता सभा मंडपाच्या दिशेने आपण चाललो आहोत. 2 सभा मंडप आपल्याला क्रॉस करायचे आहेत आणि पाऊस पण जोरदार आलेला आहे. चला, पहिला सभा मंडप आलेला आहे. चला, गणपती बाप्पा मोरया. तर सभा मंडपात एंटर झालेलो आहे. खूप गर्दी दिसते सकाळची, पण असे 2 सभा मंडप आपल्याला क्रॉस करायचे आहेत. लाईन कंटिन्यू फटाफट चालू आहे. मागो 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 मागो. आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण लालबाग परळचे गणपती कव्हर केले होते, पण लालबागच्या राजाचं दर्शन आपल्याला घेता आलं नव्हतं कारण खूप गर्दी होती पहिल्या दिवशी. त्यामुळे आज आलो आहोत आपण आणि आज वाटते की फटाफट दर्शन होतील. तर पाहूया किती वेळ लागतो आपल्याला. 10:15 आपण लाईन मध्ये लागलो होतो. ऑलमोस्ट 11:15 झाले. हा अर्धा तास झालेला आहे. आपल्या सोबत आहे आपला मुलगा देवांश शिर्के. आम्ही दोघे चालू आहोत. देवीला खूप इच्छा होती मुंबईचे गणपती पाहायची, म्हणून त्याला घेऊन आलो आहे. आता पहिले लालबागचं दाखवतो गणपती आणि मग बाकीचे गणपती बघूया. अच्छा, केतवाडी आणि मुंबई उपनगरातले सगळे गणपती पाहायचे आहेत आपल्याला. हा, परळचा महाराज एक राहिला आहे, तो पण पाहूया. चला तर आता दुसऱ्या सभा मंडपामध्ये आलो आहोत. पहिल्या सभागृह तयार केलं आहे, साधारण 1 तास लागला. दुसऱ्या सभा मंडपामध्ये आता एंट्री झालेली आहे. चला तर मित्रांनो, 2 सभागृह क्रॉस झालेले आहेत. ऑलमोस्ट 2 तास लागलेले आहेत. आणि आता इथून आपण जाणार आहोत लालबागच्या राजाच्या गल्लीमध्ये. हा लास्ट गेट आहे. तर फायनली मित्रांनो लालबागच्या गल्लीमध्ये शिरलो आहोत. असं काही डेकोरेशन आहे. राजाचं दर्शन करून घ्या मित्रांनो. प्रथम दर्शन. तर मित्रांनो, आपलं लालबागच्या राजाचं दर्शन झालेलं आहे. 10:15 लाईन मध्ये लागलो होतो आपण. 12:45 बाहेर पडलो. ऑलमोस्ट 2.5 तास लागले. चांगलं दर्शन झालं. यावर्षी धक्काबुक्की जरा कमी होती, म्हणजे पुढे सरकवत होते पण दर्शन व्यवस्थित झालं 2.5 तासामध्ये. आणि देव, तुझं कसं झालं दर्शन? कसं झालं? मस्त. खूप मस्त. आणि आपल्याला थोडं पुढे पण जायला भेटलं. अच्छा, जवळून भेटलं दर्शन. ओके, चला निघूया. तर आता आलोय मित्रांनो गिरगावचा राजा पाहण्यासाठी. हा आहे गिरगावच्या राजाचा गेट. पर्यावरणाचा राजा. यांचं 98वं वर्ष आहे. 2 वर्षातच शतक महोत्सवी वर्ष चालू होणार आहे. चला तर मित्रांनो, गिरगावच्या राजाचं दर्शन घ्यायला आलोय. गर्दी काहीच नाही, खाली आहे पूर्ण. फटाफट जाऊया, दर्शन घेऊया. आणि पहा मित्रांनो, समोरच आहे गिरगावचा राजा. अतिशय सुंदर मित्रांनो. खूप ह्यूज मूर्ती आहे मित्रांनो. बसलेली मूर्ती आहे पण खूप उंच आहे. आणि ही पूर्ण मूर्ती शाडूच्या मातीने बनलेली आहे मित्रांनो. दरवर्षी शाडूच्या मातीनेच बनलेली असते मूर्ती. खूप सुंदर वाटते गिरगावचा राजा. मनमोहक.
तर आता आलं गिरगावचा विघ्नहर्ता पाहायला मित्रांनो. चप्पल काढा. हा आहे मित्रांनो गिरगावचा विघ्नहर्ता. मोठी मूर्ती आहे, सुंदर आहे. तर आता आलो मित्रांनो अखिल चंदनवाडीला आणि ते यावर्षी श्री क्षेत्र पुराचं डेकोरेशन आहे. विठ्ठल रुक्मिणी अतिशय सुंदर मंदिर बनवलं आहे. हां, आणि खूप भव्य मूर्ती आहे एकदम. बापरे, ह्यूज आहे. खूप गोड मूर्ती आहे मित्रांनो नावाप्रमाणेच. खाली बघा. हां, ही पृथ्वीवर उभा आहे गणपती विठ्ठलाच्या रूपामध्ये. गळ्यात तुळशी माला, तुळशी माळेवर श्रीकृष्ण विराजमान आहेत. आणि ते खाली वारीचा देखावा केलेला आहे. हातामध्ये टाळ आहे आणि मुकुट पण एकदम छान दिसत आहे. नागेश्वराचं मुकुट आहे. तर आता आला मित्रांनो ताडदेवचा राजा. असा काय गेट आहे ताडदेवच्या राजाचा. मस्त एंट्री आहे. समोर आहे मित्रांनो ताडदेवचा राजा. चिंतामणीचं नाही जाऊ शकत. चिंतामणीसारखं आहे खूप. इकडे बघ देऊ. खूपच सुंदर मूर्ती आहे मित्रांनो. काय चेहरा आहे, अति सुंदर. हां, गणपती बाप्पा मोरया. ताडदेवचा राजा. तर गाईस पप्पा गेले चरण स्पर्श करायला. खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो. खूप म्हणजे मनमोहक, मन भरत नाही अशी मूर्ती आहे. अति सुंदर आहे ताडदेवचा राजा. आणि ताडदेवच्या राजाच्या बाजूलाच गणपती मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे गणपतीचं. तर आता आलो मित्रांनो तुळशीवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ताडदेवला. फार युनिक मूर्ती आहे ही या वर्षीची. तुळशीवाडीचा महाराजा कमेंट करते बघ. अरे वा सुंदर. आणि गणपतीच्या मागे जे चक्र आहे ते पण फिरत आहे मित्रांनो. सुंदर. हा 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 पूर्ण करतोय. बघू शकता मित्रांनो. हे काय देऊ, ह्याला काय बोलतो? गरुड, डक. पूर्ण मुवमेंट होत आहे. गणपतीच्या पाठीमागे जो चक्र आहे तो पण मुवमेंट करत आहे. अतिशय सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. मतलब युनिक आहे म्हणजे. आणि ही मूर्ती जी आहे मित्रांनो ती पूर्णपणे टिश्यू पेपरने बनवण्यात आलेली आहे. ही या मूर्तीची एक खासियत आहे. पूर्ण मूर्ती मित्रांनो टिश्यू पेपरने बनवण्यात आली आहे. हे पहा मित्रांनो, हे डक पूर्ण मुवमेंट करत आहे. खूप सुंदर.
मी समोर मित्रांनो तुळशीवाडींच्या गणपती जेवढे प्रिव्हियस इयर्समध्ये आलेले त्यांचे डिटेल्स आहेत इथे. फार युनिकनेस असतं दरवर्षी यांच्या. मी तुळशीवाडीचा महाराजा पाहून आलो मित्रांनो. जस्ट काय मूर्ती होती यार, खूप सुंदर. म्हणजे पूर्ण मूर्ती ही टिश्यू पेपरने बनवली आहे. प्लस डेकोरेशन पण एवढं सुंदर होतं. डक मोमेंट करते, गणपतीच्या पाठीमागे जे चक्र आहे ते पण मोमेंट करत होतं. खूप सुंदर मूर्ती होती. तर मित्रांनो फायनली आलो आहोत आपण परळीचा महाराजा पाहण्यासाठी. बॅलेन्सिंगचा महाराजा बोलतात त्याला. बॅलेन्सिंग मूर्तीसाठी खूप फेमस, आणि या वर्षीची मूर्ती तर पुऱ्या जगामध्ये फेमस झालेली आहे. तर दिवसभर आपण मुंबईचे गणपती फिरत होतो, मुंबईच्या गणपतींचं दर्शन घेत होतो. आता 6 वाजले आणि आपल्याला घरी पण जायचं आहे, डोंबिवलीला जायचं आहे, बाईकवर जायचं आहे. त्यामुळे कमीत कमी 1.5 तास कुठेच नाही गेला. तर 7:30 तरी वाजतील. आता आपला शेवटचा गणपती आहे, पटापट पाहूया आणि निघूया घरी. परळचा महाराजाला गर्दी पहा मित्रांनो. किती पब्लिक आतमध्ये चालले, परत बाहेर चाललेली आहे. इकडे पाठीमागे पण आहे. मोरया परळचा महाराजा मित्रांनो. बॅलेन्सिंगचा महाराजा, सिंगचा राजा मित्रांनो. मूर्ती पहा, एका पायावर पूर्ण. चला तर मित्रांनो घरी पोचलो आहोत आपण. शेवटचा परेलचा महाराजा बघून आपण 6:15 वाजता तिथून निघालो परेलवरून घरी यायला डोंबिवलीला. आणि रस्त्यामध्ये आपल्याला थोडा पाऊस भेटला त्यामुळे 8 वाजले, नाही तर 7:30लाच आपण पोचलो असतो. तर खूप मजा आली, चांगला दिवस गेला. खूप युनिक मूर्ती आणि डेकोरेशन पाहायला मिळालं आज. सकाळी 10:15 वाजल्यापासून आपण गणपती पाहत होतो, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कंटिन्यू. त्यात आपण खेतवाडीचे सगळे गणपती कव्हर केले. लालबागचा राजा पाहिला, त्यानंतर गोड गणपती, गिरगावचा राजा, ताडदेवचा राजा, तुळशीवाडीचा महाराजा, असे भरपूर गणपती पाहिले आपण. टाईम कमी होता मग त्यामुळे पाहता आले ना अजून. तरी पण जेवढे पण पाहिले ते चांगले जे फेमस आहेत ते मी चूज करून या ब्लॉगमध्ये दाखवले आहेत. अजून गणपती पाहायचे होते पण टाईम आपल्याकडे खूप कमी होता, दिवस अख्खा पुरला ना आपल्याला. तर पाहूया मध्ये कधी जायला चान्स भेटला तर आपण नक्की एकदा व्हिजिट करू, किंवा डायरेक्ट भेटू गणपती विसर्जनाच्या दिवशी. त्या दिवशी फुल मॉर्निंगपासून ते संध्याकाळपर्यंत A to Z जेवढे मुंबईचे गणपती आहेत सगळे पाहून टाकू आपण. तर आता बघू मध्ये जायला भेटलं तर जाऊ, नाही तर भेटू विसर्जनाच्या दिवशी शनिवारी. तर चला हा ब्लॉग इथेच एंड करूया. आता घरी पोचलो, जरा आराम करूया, दिवसभर थकलेलो. तर हा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा जरा प्लीज. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.